एखाद्या भव्य इमारतीची सुरुवात वरच्या मजल्यांपासून होत नाही. ती सुरू होते जमिनीखाली तयार होणाऱ्या मजबूत पायापासून. संगमनेरमध्ये साकारत असलेल्या श्रीतेज प्लॅटिनम 5 या 33 फ्लॅटच्या प्रीमियम निवासी प्रकल्पाची ही प्रगतीची कहाणी. एक असा प्रकल्प जिथे प्रत्येक टप्प्यात गुणवत्ता, अचूकता आणि विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. आज आपण पाहणार आहोत या प्रकल्पाच्या फाउंडेशन स्टेजपर्यंत पूर्ण झालेल्या कामांचा संपूर्ण प्रवास. सर्वप्रथम प्रकल्पासाठी करण्यात आले सुमारे 12 फूट खोलीपर्यंतचे उत्खनन. कोणत्याही इमारतीचा पाया जितका मजबूत, तितकी तिची भविष्यातील स्थिरता अधिक भक्कम असते. म्हणूनच जमिनीचा अभ्यास, इंजिनिअरिंग मोजमापे आणि आवश्यक खोली लक्षात घेऊन उत्खननाचे काम काळजीपूर्वक पूर्ण करण्यात आले. या टप्प्यानंतर संपूर्ण परिसर पुढील बांधकामासाठी तयार करण्यात आला. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर सुरू झाले सोलिंगचं काम. यासाठी उच्च दर्जाचे मोठे दगड वापरण्यात आले. सोलिंग हा फाउंडेशनमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण यामुळे जमिनीवरील भाराचे योग्य वितरण होते आणि पायाला अतिरिक्त स्थिरता मिळते. अनुभवी कामगारांच्या मदतीनं प्रत्येक भागामध्ये योग्य पद्धतीनं सोलिंग करण्यात आले. यानंतर करण्यात आले पीसीसी म्हणजेच प्लेन सिमेंट कॉन्क्रीटचं काम. दर्जेदार वाळू, खडी आणि सिमेंट वापरून मजबूत आणि समतोल एकाच लेवलमध्ये बेस तयार करण्यात आला. फाउंडेशनच्या पुढील सर्व कामांसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण याच बेसवर उभा राहणार असतो संपूर्ण स्ट्रक्चरचा पाया. पीसीसीचे काम पूर्ण झाल्यानंतर आधुनिक टोटल स्टेशन मशीनच्या सहाय्यानं व अनुभवशील सर्वेअरच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कॉलमची अचूक मार्किंग करण्यात आली. आजच्या आधुनिक बांधकाम क्षेत्रामध्ये अचूकता हीच गुणवत्ता असते. म्हणून प्रत्येक कॉलमची जागा, प्रत्येक मोजमाप आणि प्रत्येक लेव्हल अत्यंत बारकाईनं निश्चित करण्यात आली. यामुळे भविष्यातील संपूर्ण स्ट्रक्चर योग्य अलाइनमेंटमध्ये उभे राहण्यास मदत होते. यानंतर सुरू झाले आरसीसी फुटिंगसाठी स्टील रिइन्फोर्समेंटचं काम. फुटिंगमध्ये उच्च गुणवत्तेचे 10 मिलीमीटरपासून ते 25 मिलीमीटरपर्यंत स्टील वापरण्यात आले. स्ट्रक्चरल डिझाईननुसार प्रत्येक स्टील बारचं कटिंग, बेंडिंग आणि फिक्सिंग करण्यात आले. स्टीलचं हे जाळे म्हणजे भविष्यातील संपूर्ण इमारतीची ताकद. म्हणूनच या टप्प्यात गुणवत्ता आणि अचूकतेची विशेष काळजी घेण्यात आली. स्टीलचं काम पूर्ण झाल्यानंतर सुरू झाले फुटिंग कॉन्क्रीट कास्टिंग. यासाठी वापरण्यात आले उच्च दर्जाचे चेटीनट सिमेंट, ओपीसी सुपर 53 ग्रेड. दर्जेदार मटेरियल, योग्य प्रमाण आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करून प्रत्येक फुटिंग मजबूत करण्यात आले. कॉन्क्रीट कास्टिंग टाकताना गुणवत्ता नियंत्रणाच्या सर्व आवश्यक प्रक्रियांचं पालन करण्यात आले, कारण मजबूत फाउंडेशन म्हणजे सुरक्षित आणि टिकाऊ बांधकामाची हमी. यानंतर कॉलमचे स्टील फिक्सिंग करण्यात आले. प्रत्येक कॉलमची रचना इंजिनिअरिंग डिझाईननुसार तयार करण्यात आली. यानंतर कॉलम शटरिंगचं काम पूर्ण करण्यात आले. शटरिंगमुळे कॉन्क्रीटला योग्य आकार मिळतो आणि स्ट्रक्चरची गुणवत्ता टिकून राहते. संपूर्ण शटरिंग सुरक्षितता आणि अचूकता लक्षात घेऊन उभारण्यात आले. यानंतर कॉलम कॉन्क्रीट कास्टिंगचं काम करण्यात आले. उच्च दर्जाचे कॉन्क्रीट कास्टिंग वापरून प्रत्येक कॉलम मजबूत करण्यात आला. हेच कॉलम भविष्यात संपूर्ण इमारतीचा भार पेलणार आहेत. म्हणून प्रत्येक कॉलममध्ये गुणवत्ता आणि मजबूतीची खात्री करण्यात आली. प्रकल्पातील लिफ्ट कोअरचं कामही याच कालावधीत पूर्ण करण्यात आले. लिफ्ट विभागासाठी आवश्यक असलेले स्टील रिइन्फोर्समेंट व्यवस्थित बसवण्यात आले. त्यानंतर कॉन्क्रीट कास्टिंग भरून मजबूत लिफ्ट कोअर स्ट्रक्चर तयार करण्यात आले. भविष्यातील सुरक्षित आणि सुरळीत लिफ्ट ऑपरेशनसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. याचबरोबर रहिवाशांच्या पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेऊन 90,000 लिटर क्षमतेच्या आरसीसी वॉटर टँकचे आरसीसी काम पूर्ण करण्यात आले. प्रथम स्टील रिइन्फोर्समेंट, त्यानंतर शटरिंग आणि मग उच्च दर्जाचे कॉन्क्रीट कास्टिंग. अशा सर्व टप्प्यांमधून ही वॉटर टँक स्ट्रक्चर तयार करण्यात आली. कॉन्क्रीट कास्टिंगची ताकद आणि टिकाऊपणा वाढवण्यासाठी नियमित वॉटर क्युरिंग करण्यात आले. कॉन्क्रीट कास्टिंग टाकल्यानंतर योग्य पद्धतीने केले जाणारे हेच त्याच्या दीर्घकालीन मजबूतीचं रहस्य असते. त्यामुळे प्रत्येक स्ट्रक्चरल घटकावर आवश्यक कालावधीपर्यंत क्युरिंग करण्यात आले. अखेर फाउंडेशन, फुटिंग, कॉलम, लिफ्ट कोअर
आणि आरसीसी वॉटर टँकची सर्व कामं यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर बॅकफिलिंगचं काम करण्यात आले. योग्य मटेरियल आणि कॉम्पॅक्शन प्रक्रियेद्वारे संपूर्ण परिसर समतल करण्यात आला आणि अशा प्रकारे श्रीतेज प्लॅटिनम 5 चा संपूर्ण फाउंडेशन टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आज आपण पाहत आहात एक मजबूत पाया. उद्या याच पायावर उभे राहणार आहे अनेक कुटुंबांचं स्वप्न. गुणवत्तेची बांधिलकी, अचूकतेचा विश्वास आणि उत्कृष्टतेचा ध्यास याच आधारावर पुढे जात आहे श्रीतेज प्लॅटिनम 5. कारण आम्ही फक्त इमारती बांधत नाही, आम्ही घडवतो विश्वास. श्रीतेज प्रॉपर्टीज, स्ट्रॉंग फाउंडेशन, ब्राईट फ्युचर.